उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील वीर तानाजी नगर या ठिकाणी महामाया असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घरेलू कामगार महिलांना ओळखपत्र वाटप करण्यात आले। संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी हजेरी लावली होती। उपस्थित महिलांना पत्रकार, संपादक आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक ओळखपत्रे देण्यात आली। महामाया असंघटित कामगार संघटनेने घरेलू कामगारांसाठी उल्हासनगर शहरात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमातून आतापर्यंत जवळपास 300 महिलांना ओळखपत्रे मिळाली आहेत आणि इतर महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। या ओळखपत्रांमुळे महिलांना संरक्षण मिळण्यास मदत होईल, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल असा विश्वास मीरा सपकाळे यांनी व्यक्त केलाय। कोरोना काळातही मीरा सपकाळे यांचे कार्य कौतुकास्पद होते। संघटनेच्या माध्यमातून अनेक महिलांना मदत मिळाली आहे। या कार्यक्रमाला रामेश्वर गवई, हरी अल्हाट, शशिकांत दायमा, राजू गायकवाड, जगन्नाथ जावळे, सुरेश जगताप, सलीम मंसूरी, जॉनी डेव्हिड यांसारख्या मान्यवर पत्रकार आणि संपादकांनी उपस्थिती लावली होती। तसेच मार्गदर्शक, समाजसेवक ओव्हाळ साहेब यांचीही उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी मीरा सपकाळे, अनिता मोरे, सुलभा शिंपी, उषा ओव्हाळ, सुरेखा पानपाटील, सुलताना खान यांच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमात सर्व उपस्थित महिलांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले। आजचा हा जो कार्यक्रम आहे हे सातत्याने आमचं महामायाचं काम सुरूच आहे। आजचा जो दिवस आहे उल्हासनगर वर्धापन दिवस, उल्हासनगरचा 76वा वर्धापन दिन आहे। तर महामाया असंघटित कामगार संघटना ही घरेलू कामगारांसाठी सातत्याने काम करते, सातत्याने ओळखपत्र वाटप करते। पण मला असं वाटलं की आज आपण ज्या शहरात जन्मलो आणि त्या शहराचा वर्धापन दिवस आहे, तर आपल्या कामाला कुठेतरी यश आलेला आहे आणि अशा या उल्हासनगरच्या स्थापना दिवसाच्या दिवशी आपण घरेलू कामगारांना ओळखपत्र दिले गेले पाहिजे, या हेतूने मी हे आजचा प्रोग्राम ठरवला। आणि आजचा हा जो प्रोग्राम घरेलू कामगारांचा जे ओळखपत्र आहे, मी आपले जे पत्रकार आहेत उल्हासनगरचे, जे महामायाला नेहमी मदतगार आहेत आणि त्यांच्या मदतीने बऱ्याच आपल्या महामायाच्या बातम्या दिल्या जातात, तर मला असं वाटलं की आपले जे पत्रकार बंधू आहेत हे देशाचे चौथे स्तंभ आहेत, तर त्यांच्या हस्ते आपल्याला घरेलू कामगारांना आधार मिळाला पाहिजे, अशा या हेतूने मी आजचा कार्यक्रम नियोजन केला। आणि तो मला असं वाटतं तुमच्या सर्व पत्रकारांच्या आल्याने तो यशस्वी झालेला आहे। तुमची साथ ही अशीच राहील अशी अपेक्षा करते। जय भारत। आता हे जे ओळखपत्र देण्यात आलेले आहे, तर ह्या ओळखपत्रापासून महिला कामगारांना काय काय फायदे, काय सांगाल? जसं तुम्ही बघितलं असेल की घरकामगार महिला यांना ओळखच नाहीये। इतर कामगारांना बऱ्याच योजना आहेत, पण या घरेलू कामगारांची दखल सहसा कोणी घेत नाही। तर महामाया असंघटित कामगार संघटनेच्या वतीने यांच्या नोंदण्या केल्या जातात। सहाय्यक कल्याण बोर्ड आहे, त्याला जबाबदारी दिलेली आहे सरकारने, कल्याणला ते बोर्ड आहे। त्या बोर्डामध्ये आपण घरेलू कामगारांच्या नोंदण्या करतो आणि त्या नोंदण्याच्या जरिये आपण त्यांना ज्या इतर सुविधा आहेत त्या आपण केंद्राला मागतोय की सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा आणि पेन्शन सारख्या ह्या सुविधा यांना मिळायला पाहिजे, कारण ह्या पण एक कामगार आहे, ह्या कामगार आहेत, यांना यांचा दर्जा हा मिळालाच पाहिजे। आणि महामाया ही नेहमी तत्पर असते की घरेलू कामगारांना त्यांच्या दर्जासहित इतर योजनांचा लाभ मिळेल, या हेतूने काम करत असते। NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।